श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर 19 एप्रिलला म्हणजेच रविवारी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हिंदू धर्मातील एक मोठा सण म्हणून ओळख आहे, जो सर्वात मोठा दिवस म्हणून ओळख आहे, जो 24 तासापर्यंत आपण शुभ दिवस मुहूर्त म्हणून ओळखत असतो. हा अत्यंत शुभ दिवस आहे. हा दिवस व पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी विष्णू 6व्या परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. हा त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. परशुराम हे सप्त ऋषीपैकी एक ऋषी रेणुका यांचे पुत्र होते. ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला होता. म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती मोठ्या थाटामाटात आपण साजरी करत असतो. या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभसुद्धा झाला होता, कारण या दिवसाने एका कलह कालाचा अंत आणि दुसऱ्या दिवसाचा युगाचा सत्तेचा प्रारंभ केला होता. म्हणूनच या संपूर्ण दिवसाला शुभ मुहूर्त अक्षय मुहूर्त म्हणून ओळख आहे, जो 24 तासापर्यंत कार्यरत असल्याने तो दिवस संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. तर या दिवशी दान केल्याने धन किंवा वस्तू योग्य व्यक्तीला जर दिले तर त्याचे अक्षय पुण्य डबल पटीने आपल्याला मिळत असते. अक्षय तृतीया या दिवसावर हयग्रीव अवतार, नरनारायण प्रगतीकरण आणि परशुराम अवतार यांचा झाला होता. म्हणूनच या तिथीला ब्रह्मा आणि विष्णू याच्या मिश्र लहरी उच्च देवताच्या लोकातून पृथ्वीवर येत असतात. त्यामुळेच पृथ्वीवरील सात्विकता 10% आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणूनच सातत्याने सुखसमृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञता येथे भाव ठेवून उपासना केल्याने आपल्यावर होणाऱ्या त्या देवताच्या कृपादृष्टीचा कधी क्षय होत नाही. म्हणूनच या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदक कुंभाचे दान करावे. देवांना आपण जेव्हा काही वस्तू अर्पण करतो तेव्हा देवताचा आपल्या पितृप्रमाणेच आशीर्वाद प्राप्त होत असतो. देवांची कृपा आशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करण्यासाठी आणि हा विधी केला जातो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हा सण साजरा केला जातो, ज्या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुराम यांची जयंती आपण साजरी करत असतो. म्हणजेच अक्षय तृतीया आपण साजरी करत असतो. अक्षय तृतीया म्हणजे कधीही आपल्या घरातील धन संपत नाही किंवा धान्य संपत नाही, म्हणूनच या तिथीला न संपणारं धन म्हटलं जातं. 3.5 मुहूर्तापैकी एक मोठा शुभ मुहूर्त म्हणून ओळख आहे. हा अत्यंत पवित्र शुभ मुहूर्त म्हटला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय किंवा अविनाशी किंवा संपलेले ठरत नाही, ते क्षय राहते. म्हणून या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, घर, जमीन खरेदी, वास्तुशांती किंवा आपल्या नवीन घराचं पूजन करणे खूप शुभ म्हटलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं काय तर या दिवशी जेव्हा आपण पितराची विशिष्ट पूजा पवित्र गंगेमध्ये जाऊन करतो ना, तेव्हा विशिष्ट फळ जे आहे तर ते आपल्या पूर्वजांचा आपल्या मुलांबाळावर किंवा आपल्या पतींवर लाभत असते. पितरांची सेवा अवश्य करावी, ज्यामुळे पितृदोष कमी होतो. आणि पहा, जेव्हा आपल्या पितरांचा आशीर्वाद लाभतो ना, तेव्हा आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी जी आहे ना, तर ती आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहत असते. म्हणूनच त्यांची पूजा देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपण जे काही चांगले काम करतो ना, किंवा काही कर्म करत असतो किंवा एखाद्या गरीब असहाय्य व्यक्तीची मदत करतो ना, त्यांना पाणी देतो किंवा माठ देतो, त्यांना गरज आहे ती वस्तू त्यांना देतो ना, तर तेव्हा त्यांचा आशीर्वाद जो आहे तर तो दुप्पटपटीने आपल्याकडे अक्षय राहतो. म्हणूनच या दिवशी होईल तेवढी चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जर आपण या दिवशी काही वाईट गोष्टी केल्या किंवा चुकीचे शब्द कोणाला बोलले किंवा आपल्या आईवडिलांचा जर अपमान केला किंवा मोठ्या सदस्याचा अपमान जर केला तर आपले पित्र जे आहे तर ते नाराज होत असतात. म्हणून आपल्या घरातील जी मुलं आहे तर तेच आपलं जे पुण्य आहे ते कर्म असतात, कारण ते जितके आपल्याला त्रास देत असतात ना, तेवढेच जे पित्र आहेत तर जर आपण त्या पित्राची सेवा जर केली नाही तर ती मुलं आपल्याला त्रास देत असतात. म्हणूनच आपण म्हणत असतो की मुले आपल्याला का त्रास देत आहेत. पण पहा, जेव्हा आपण
पितरांची सेवा केली नाही, आईवडिलांची सेवा केली नाही, त्यांना त्रास होतोय, त्या त्रासामुळे जी मुलं आहेत तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला त्रास देत असतात. आपल्याला कळतसुद्धा नाही की हा त्रास होतोय कशामुळं. जेव्हा आईवडील दुःखी असतात ना, तेव्हाच आपल्याला हा त्रास उद्भवत असतो. म्हणून हे जे संकेत आहे तर ते आपल्याला ओळखून घ्यायचे असतात. यालाच पितृदोष म्हटला जातो. तर पहा, म्हणून या दिवशी होईल तितक्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. तर पहा, कोणाबद्दल चुकीचे शब्द बोलायचे नाहीत. आवर्जून आपल्याला या दिवशी नकळत कळत काही पापं करायचे नाही. कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही. फक्त आपल्या मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहे. त्याचबरोबर जितकं पुण्य करता येईल तितकं करायचं आहे, जितकं कर्म करता येईल तितके करायचं आहे, दानधर्म जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करायचं आहे. यामुळे होतंय काय की आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात. अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस हा खूप शुभ मानला जातो. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृ हे मृत्यूलोकातून पृथ्वी तलावर कावळ्याच्या रूपामध्ये स्वरूपामध्ये आपल्या मुख्य उंबरवट्यावर येत असतात. म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, पितृदोष नष्ट होण्यासाठी, घरातील सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होण्यासाठी हा एक प्रभावी उपाय म्हटला जातो. जेव्हा आपण वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे उपाय करतो किंवा केंद्रामध्ये जेव्हा सांगितले जातात काही उपाय, जेव्हा आपण हे मनोभावी उपाय करत असतो त्या उपायाने आपल्याला साक्षात्कार होत असतो. म्हणूनच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितले गेलेले आहेत. म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपल्याला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या पिढींना जो लागलेला प्रखर पितृदोष आहे तर तो कमी होत असतो आणि घरातील सर्व अडचणी ह्या लवकरात लवकर संपत असतात. सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होऊन 7 पिढ्याचे दारिद्र्य हे एका क्षणात नष्ट होतात. घराची, पतीची, मुलाची इतकी प्रगती होते की घरामध्ये पैसा येऊ लागतो. तुम्हाला पैसा सांभाळता येणार नाही. अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. जीवनातील जेवढे काही शत्रू असतात ना तर ते नाहीसे होतील. म्हणूनच अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. अक्षय तृतीयेला जर ही कुत्र्याला तुम्ही जर वस्तू खाऊ घातली तर तुम्हाला अक्षय फळ प्राप्त होते. म्हणून हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, का करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व दुःख नाहीसे होईल आणि आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपले मित्र असेल, आई असेल, वडील असेल तर त्यांना शेअर करायला विसरू नका. तर पहा, तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. मला तुमची कमेंट वाचायला खूप आवडेल. तर पहा, आता आपण रविवारी अक्षय तृतीया साजरी करणार आहोत. तर दिवसभरामध्ये तुम्ही काय करता, सकाळ ते संध्याकाळ कोणत्या चुका करता ते बघूयात. तर पहा, सर्वात प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. तर सकाळी लवकर उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तर तेव्हा हे नियम पाळायचे आहेत. तर पहा, फक्त ही एक वस्तू नाही जी आपण कुत्र्याला खाऊ घालतो. तर ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले जे पूर्वज असतात तर ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या मुख्य उंबरवट्यावर दरवाजाजवळ पाणी पिण्यासाठी येत असतात, भाकर खाण्यासाठी येत असतात. ते आपल्याला संकेत देत असतात की मी तुमच्या दारामध्ये येतोय, तरीही तुम्ही मला ओळखत नाही. तर मी कशा स्वरूपामध्ये यावे ज्या स्वरूपाने तुम्ही मला ओळखाल. म्हणून ते कावळ्याच्या स्वरूपात येतात, नाहीतर कुत्र्याच्या स्वरूपात येतात, नाहीतर गाईच्या स्वरूपामध्ये येत असतात. म्हणूनच काही ठिकाणी पहा, तुम्ही बघत असाल की गाय अचानक कोणाच्या दारामध्ये उभी राहते किंवा कुत्रा उभा राहतो. अनेकदा तुम्ही भुंकताना जास्तीत जास्त घराच्या किंवा दारासमोर भुंकताना बघितलेला असेल. तर अशा स्वरूपामध्ये म्हणजेच मुख्य प्राण्यांच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला भेटायला येत असतात. म्हणून या दिवशी जर आपण कुत्र्यालाही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या कुंडलीतला जो गुरुग्रह आहे, जो कमजोर आहे, तर तो मजबूत होतो. तर आपले पूर्वज जे आहे तर ते आपल्यावर नाराज असेल, अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत असते. घरामध्ये पैसा टिकत नाही, मेहनत करूनही आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही. त्याचबरोबर जर
मुलाचं लग्न ठरलं तर ते 1-2 महिन्यात मोडण्याची दाट शक्यता असते. कधीकधी काय होतं ना, पहा, एखादं महत्त्वाचं काम असतं, ज्या कामाला आपल्याला अर्धा तास लागते, तर त्या कामाला आपल्याला कधीकधी 2 तास 3 तास असा लागतो. ते काम पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो, पण अचानक असं काहीतरी होतं ना, की असे दुष्परिणाम आपल्यावर येतात, की आपण नकळतपणे काहीतरी चुका करतो. त्या चुकीचा परिणाम आपल्याला कळत नाही की नेमकं काय होतंय. तर हा पितृदोष असतो. तर असं म्हणतात की पितृदोष हा जर संपूर्ण घराला लागला तर घराची मुलाची प्रगती होत नाही. त्याचबरोबर संकट हे येत असतात आणि मुलं जे आहेत तर ते हट्टीपणा करतात, ऐकत नाही. आपण त्यांना एक काम सांगतो पण ते एकही काम करत नाहीत. चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात, रागवतात आणि कधीकधी शांतही बसतात. पहा, तुमच्या घरामध्ये मुलगा असेल, 10वी-12वी चालू असेल, त्यांना तुम्ही एखादं काम सांगता तर ते शांत राहतात. पहा, आईवडिलांची जेव्हा सेवा करताना जे त्रास त्यांना होते ना, तर तेच मुलं जे आहेत तर ते शांत राहतात आणि काहीही बोलत नाहीत, आपलं काहीही ऐकत नाहीत. जेव्हा आपण आईवडिलांची सेवा करत नाही ना, त्यामुळेच अशा गोष्टी घडतात. म्हणून आईवडिलांची सेवा म्हणतात, देवाआधी आईवडिलांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. देव म्हणतात की तुम्ही माझी सेवा नाही केली तरीही चालेल, पण आईवडिलांची सेवा नक्की करा. कारण तुमच्या आईच्या आणि वडिलांच्या चरणाजवळच माझं जे अस्तित्व आहे ते आहे, असं म्हणत असतात श्रीहरी विष्णू. म्हणूनच असं म्हटलं जातं की आपण जे कर्ज आपल्या घरामध्ये घेत असतो, वाढत असते, तर ती वाढतच जाते. आर्थिक परिस्थिती आपल्या घरामध्ये जाणवू लागते. म्हणून घरातील मुलं हट्टीपणा करतात आणि मुलावरती वारंवार संकट येत असतात. मुलं व्यसनी होत असतात. आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही, थांबते किंवा आपले पूर्वज जे आहे आपल्यावर प्रसन्न नाहीत. खूप महत्त्वाचं एखादं काम करायला जातो पण ते कामच पूर्ण होत नाही. पहा, तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज असेल, तुमच्या घराला तुम्हाला जर प्रखर पितृदोष लागलेला असेल, तर अशावेळी तुम्ही कितीही किंवा देवी पूजन करता किंवा तुम्ही कुलदेवताची सेवा करता किंवा व्रत करता, त्या व्रताचं कितीही तुम्ही उपाय केला, सेवा केली, तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. कारण त्याचं फळ जे आहे तर ते शून्यापेक्षाही अधिक कमी मिळत असते. म्हणूनच तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम आहे तर ते पूर्ण होत नाही. कर्ज लवकर फिटत नाही. जे हवं आहे ते मिळत नाही. तुम्ही आयुष्यातील त्या अडचणी तुम्ही उद्भवलेल्या आहेत, तर त्या कमी होण्यासाठी आपल्याला आपल्या आईवडिलांची सेवा आणि आपल्या पितरांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. पहा, स्वामी केंद्रामध्ये तुम्ही गेलेले असाल तर तिथे तुम्हाला भरपूर माहिती मिळत असते. जेव्हा ते म्हणतात की जेव्हा आपल्या घरामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते तुमच्यावर नाराज असेल, तुमच्या घराला किंवा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल, तर अशावेळी जर तुम्ही कितीही देवदेवतांची कुलदेवताची सेवा जर केली, उपवास केला, व्रत केलं, तर त्याचं फळ मिळत नाही. कारण असं म्हटलं जातं की दिंडोरी स्वामी केंद्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की गुरुमाऊली म्हणतात की तुम्हीसुद्धा असं म्हणता की सर्वात प्रथम आपल्या पितरांची सेवा करावी, मगच स्वामींची सेवा करावी आणि आपल्या कुलदेवतेची सेवा करावी. तर पूर्वज आपल्यावर नाराज असेल तर स्वामी सेवेचं फळसुद्धा मिळत नाही. आणि म्हणूनच एकदा वर्षातून एकदा तर का होईना, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी त्यांना आवडणारा नैवेद्य नक्की दाखवावा. पहा, नैवेद्यामध्ये काय असते की त्यांना कढी आवडते किंवा तुम्ही पाहत असाल की उडदाचे वडे आवडतात किंवा कुरडई आवडते. आपली आजी आहे तिला खीर आवडते. अशा काही ज्या भाज्या असतात तर त्यांना आवडत असतात. तर तो जो नैवेद्य आहे त्यांना आवडतो तो तो नैवेद्य आवर्जून ठेवायचा आहे. असं म्हणतात की जो आवडता नैवेद्य त्यांना ठेवला जातो तर ते मन भरून अन्न ग्रहण करत असतात. म्हणूनच वर्षातून एकदा येणारा हा सण आहे अक्षय तृतीया. अक्षय फळ देणारा आहे, प्राप्त करून देणारा आहे सण हा. आपल्या घरातील प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो ना, तर ते खूप जास्त प्रभावी म्हटले जातात. म्हणूनच आपण अक्षय तृतीयेला आपल्या पितरांची सेवा करत असतो. बघा, आपल्या घरामध्ये सासू सासरे जर हयात नसेल
तर आपण करा केळीचे पूजन करत असतो. आपल्या घराला 7 पिढ्याला लागलेला जो पितृदोष आहे ना, तर तो भोगावा लागत नाही. तर पहा, म्हणून या दिवशी पितरांची सेवा आवर्जून करावी. तुम्ही या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा केली नाही तरीही चालेल, परंतु आवर्जून पहिल्यांदा आपल्या पूर्वजांच्या नावाने नैवेद्य ठेवावा. तर पहा, आता आपण पाहूयात की कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे. पहा, आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. एखाद्या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं आहे, कारण या दिवशी गंगा नदी पृथ्वीवर पहिल्यांदाच तिने अवतार घेतला होता. हाच तो दिवस होता. म्हणून आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, ज्यामुळे 33 कोटी देवांचा आशीर्वाद लाभत असतो. जे आपण नकळत कळत झालेले पाप जे आहेत यातून आपली सुटका होत असते. म्हणूनच आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून आंघोळ करायचे आहे. यामुळे शरीर शुद्ध होते, मन पवित्र होते. आपण पितरांची सेवा करतो ना, त्यावेळेत आपल्या पितरांचा आशीर्वाद लाभत असतो. यानंतर आपल्या देवांची पूजा करायची आहे. पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. या दिवशी आवर्जून पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर अगरबत्ती, शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला आपल्या घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे. माता लक्ष्मीला आपल्याला काय करायचं आहे, तर हळद, जो कणकेचा 16 मुखी दिवा आहे तर तो तयार करायचा आहे. त्यामध्ये तूप टाकायचं आहे. असा 16 मुखी जो दिवा आहे तर तो आपल्याला लक्ष्मी माता समोर एका मिठावर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 2 लवंग टाकायचा आहे. हा दिवा जर तुम्ही घरामध्ये माता लक्ष्मीसमोर लावला ना, 4ही दिशेला आपल्या घरामध्ये धनसंपत्ती ही आकर्षित होते. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. म्हणून या दिवशी जी कुत्र्याला मी वस्तू तुम्हाला सांगणार आहे कोणती खाऊ घालायची आहे, तर ती पहा. जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहात ना, तेव्हा स्वयंपाक करत असताना जी काही चपाती किंवा भाकरी तुम्ही बनवणार आहात, तेव्हा जी शेवटची भाकरी असते ना, ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ही चपाती तुम्हाला उपाय करण्यासाठी घ्यायची आहे. या दिवशी पहिली चपाती ही तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. दुसरी तुम्हाला तुमच्या घराशेजारी असणारी जे मुख्य प्राणी आहेत त्यांना खाऊ घालायचे आहे. आणि जी शेवटची भाकरी आहे ना, असते ना, तर ती एका ताटामध्ये घ्यायची आहे. त्या भाकरीला किंवा चपातीला आपल्याला काय करायचं आहे, एक मोहरीचं तेल असते, थोडंसं तेल, तर ते या पोळीला लावायचं आहे. तुम्ही तूप सुद्धा लावू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, तर या पोळीला आपल्याला थोडीशी हळद लावायची आहे. खंडोबाच्या नावाने तुम्ही घरामध्ये हळद लावत असता, खंडोबा देवताला तीच हळद आपल्याला याला लावायची आहे. यामुळे खंडोबा देवताचा आशीर्वाद लाभत असतो. त्यानंतर काय करायचं आहे, या आपल्याला जे पोळी घेतलेली आहे तर त्यावर एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. ओला खोबरा घ्यायचा आहे. पहा, कुत्र्याला जे कडक खोबरा आहे तर तो चावणार नाही, म्हणून ओलाच खोबरा आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर यावर गुळाचा एक खडा ठेवायचा आहे. पहा, कुत्र्याला जास्त गोड पदार्थ आवडत नाही. भात कुत्र्याला चुकूनही खाऊ घालू नये. त्याचबरोबर चणा डाळ जी आहे ना, ती कुत्र्याला खूप प्रिय आहे. असं म्हटलं जाते की कुत्र्याला जर आपण चणा डाळ खाऊ घातली तर श्रीमंतीचे योग जुळून येत असतात. कारण जी आपण चणा डाळ ठेवत असतो ना, तर ती कुत्र्याला खूप आवडत असते. यामागे सुद्धा एक शास्त्र आहे. यानंतर तुम्हाला सोबतच थोडासा भंडारा घ्यायचा आहे, हळद घ्यायची आहे, त्या खोबऱ्यावर ठेवायची आहे आणि दोन्ही ह्या वस्तू आहे त्या घेऊन तुम्हाला कुत्र्यापाशी जायचं आहे. आता हा कुत्रा तुमच्या घराशेजारी असेल किंवा कुठेही तुम्हाला दिसलेला असेल तर त्याजवळ जायचं आहे. कुत्र्यापाशी गेला ना, थोडासा भंडारा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्या कपाळाला तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर ही भाकरी किंवा चपाती घेतलेली आहे तर ती तुमच्या पूर्वजाचं नामस्मरण करायचं आहे. त्या चपाती हातात घेतल्यानंतर ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या पूर्वजाची आठवण काढायची आहे. आणि ही भाकरी जी आहे किंवा चपाती आहे तर ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तर पहा, तुम्हाला काळ्याच कुत्र्याला खाऊ घालायची आहे, कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालायची नाही. कारण काळा कुत्रा जो आहे तर खंडोबा देवताचं जे वाहन आहे तर तो कुत्रा म्हटला गेलेला आहे. म्हणून आपल्या कुलदेवताचा आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे. जर तुम्हाला काहीही खाऊ घालणं शक्य होत नसेल तर या दिवशी कोणताही नैवेद्य तुम्ही खाऊ घालू शकता. जो नैवेद्य तुम्ही जे आपल्या पितरांना खाऊ घातलेला आहे, जो नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य देखील तुम्ही खाऊ घालू शकता. त्याचबरोबर 1 चम्मच आपल्याला
काय करायचं आहे, भात घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे, जास्त नाही, कारण की भात कुत्र्याला खाऊ घातला जात नाही. त्यानंतर काय करायचं आहे, हा भात आपल्या मुलाच्या अंगावरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. जेव्हा हा कुत्र्याला भात तुम्ही खाऊ घालताना, तेव्हा कुंडलीमधील जे गुरुग्रह आहे हा कमजोर असेल तर हा मजबूत होतो. राहू केतूचा त्रास होत नाही. कारण पहा, कुत्रा जो आहे तर तो ग्रहाचा प्रतीक आणि पांडव यांच्या स्वर्ग यात्रेदरम्यान उद्दिष्ट यांच्यासोबत कुत्रा स्वर्गात गेला होता. यामुळेच अक्षय तृतीया या दिवशी कुत्र्याची सेवा केल्यास केतू आणि राहू हे प्रसन्न होतात. त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही अडचणी येत नाहीत. हा उपाय केल्याने पैशाच्या समस्या लवकरात लवकर संपत असतात. व्यवसायामध्ये भरभरून यश मिळत असते. कर्ज झालेला असेल तर ते सुद्धा कमी होत असते. घरामध्ये आजारासंबंधित काही समस्या असेल, आरोग्य बिघडलेलं असेल तर आरोग्य व्यवस्थित होते. घरामध्ये सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये प्राप्त होत असते. जर तुमचा एखादा शत्रू असेल तर शत्रू समाप्त होतो आणि त्या शत्रूची आपल्याला कोणतीही त्या शत्रूपासून आपल्याला कोणतीही हानी पोहोचत नाही मानला जातो. म्हणूनच हा दिवस संपूर्णपणे शुभ मानला जातो. घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी आणि जो शत्रू आहे तो आपल्या घरामध्ये येऊन माफी मागेल. म्हणूनच आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून हा नियम पाळायचा आहे, हा उपाय करायचा आहे. आता पहा, तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा तुम्ही टेरेस असेल तिथे तुम्ही हा नैवेद्य कावळ्यासाठी ठेवू शकता. पिण्याचं पाणी ठेवायचं आहे. दही भाताचा हा नैवेद्य कावळ्यासाठी तुम्ही ठेवू शकता. किंवा तुम्ही पितरांसाठी जो नैवेद्य बनवलेला आहे तर तो तुम्ही कुत्र्यालाही खाऊ घालू शकता, कावळ्यालाही खाऊ घालू शकता किंवा गाईला खाऊ घातला तरीही चालेल. आपल्या पूर्वजांच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये आपले जे पूर्वज आहे तर ते आपल्या मुलांवर आशीर्वाद देण्यासाठी ते मुख्य उंबरवट्यावर येत असतात. म्हणूनच कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर आवर्जून हे नियम पाळायचे आहे. घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी आणि कोणतीही वाईट दृष्ट न लागावी त्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी मुख्य उंबरवट्यावर आपल्या पूर्वजांसाठी एक शुद्ध तुपाचा दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे, एक माठाजवळ लावायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेला उभं राहून आपल्याला तर्पण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः असं आपल्याला स्मरण करायचं आहे. आणि अशा पद्धतीने तिळाचे तेल टाकून जर तुम्ही स्मरण करत असाल, तर्पण करत असाल तर पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो. कारण तिळाची उत्पत्ती जी आहे ही भगवान श्री हरिविष्णूकडे झालेली आहे. म्हणूनच श्री हरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तिळाचा उपाय जो आहे किंवा तुळशीचा पानाचा उपाय जो आहे, जेव्हा तुम्ही या पितरांची जेव्हा पूजा करताना त्यावेळेस जर तुम्ही हा तिळाचा उपाय जर केला नाही किंवा तीळ आणि तुळशीचे पान ठेवले नाही तर जे पित्र आहे तर ते आपलं जे अन्न बनवलेलं आहे किंवा तुम्ही जे नैवेद्य बनवलेलं आहे तर ते ग्रहण करत नाही. म्हणून तुळशीचं पान प्रत्येक अन्नामध्ये ठेवायचं आहे. आणि हे तुळशीचं पान तुम्ही परत एखाद्या कुंडीमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही खाल्लं तरीही चालेल. अशा पद्धतीने हे नियम नक्की पाळा. सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.